ज्या दिवशी तो आव्हान आला आणि कामकाज करताना स्थायी समितीचा एक विषय घेऊन ते कामकाज थांबवायला पाहिजे होतं. ते कामकाज थांबवल्यानंतर सर्व सदस्यांना मतं मांडायला द्यायला पाहिजे होती. परंतु या महापालिकेत सध्या हम करो से कायदा संपूर्ण स्टँडिंगचे विषय घेतले गेले. त्यानंतर ज्याला आपण अर्जंट बिझनेस सरळ भाषेत सांगायचं झालं, ज्याला उद्योग धंदा तो बिझनेस असतो, ते काय नंतरही झाले असते ते चालले असते. आमच्या सगळ्यांचा म्हणणं होतं, म्हणजे मी स्वतः महापौरांकडे जाऊन सांगितलं होतं की महापौर ताई, मला आज अस्वस्थ वाटतंय, मी घरी जाते, कारण खूप मला ताप आदल्या रात्री भरला होता. तर यासाठी ते म्हणाले नाही हा विषय येणार आहे, म्हणून आम्ही थांबलो. आणि बघतो तर काय ते विषय हे सगळं कामकाज 1-1.5 तास झाल्यानंतर तो विषय घेणार असं दिसायला लागलं. आणि जेव्हा UB आला, ज्याला अर्जंट बिझनेस म्हणतात, तेव्हा आम्ही वॉकआउट केला. आणि हे मान्यच नाही आम्हाला. ज्या वेळेला अतिसंवेदनशील सब्जेक्ट असतो, त्या अतिसंवेदनशील सब्जेक्टाला अतिसंवेदनशील राहून म्हणायचं असतं, करायचं असतं, पण ते काही दिसलं नाही. त्यामुळे आता तो जो रिपोर्ट आलाय तो कोणालाच मान्य नाही. आयुक्तांनी सांगितलंय हा रिपोर्ट बरोबर आहे. आता आयुक्त आणि सत्ताधारी काय करतात ते आम्ही बघू. अभिजित दिपके सोबत तुमची जवळी, म्हणजे आपल्या पक्षाची जवळी, कारण उद्धव ठाकरेंनी सगळ्यात आधी पाठिंबा राज्यातनं दिला. त्याच्यानंतर आता शिंदे शिवसेनेचे नेते सुद्धा, म्हणजे संजय शिरसाट, बच्चू कडू हे भेटीगाठी घेत आहेत. सत्तेविरोधात आंदोलन केलं अभिजित दिपकेनी, मात्र शिंदे शिवसेनेचे संजय शिरसाट आणि बच्चू कडू हे त्यांच्या घरी कोणी कोणाला जाऊन भेटावं हे तो अभिजित दिपके ठरवू शकतो. भेटायला आले म्हणजे अभिजित दिपकेचा मतपरिवर्तन होईल असं मला वाटत नाही. तुमची ज्या मुलांनी अमेरिकेतला आपला अभ्यासक्रम सोडून या देशातल्या तरुणाईला साथ घातली, देशातल्या तरुणांनी, देशातल्या युवकांनी त्याला प्रतिसाद दिला, आणि आमच्यासारख्या लोकांनी जे अन्यायकारक गोष्ट घडताना दिसली म्हणून उद्धवजींनी त्याला सपोर्ट केला. इथे कसलं आलं राजकारण. ताई, चेंबूरच्या दुर्घटनेमधला जो अहवाल आला, मात्र या संदर्भातला जो टेंडर आहे याची माहिती मनसेनं देखील सांगितली होती, पण मात्र जे उद्यान विभाग आहे त्याचे जे वरिष्ठ अधिकारी म्हणजे सुप्रिटेंडेंट जे आहेत जितेंद्र परदेशी यांच्यावरती अजूनही कारवाई होत नाहीये. मग नेमकं पालिका प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे का? मुळामध्ये बघा, आत्ता आपण यंत्रणेमध्ये इथे पण बोजवारा उडालाय कस्तुरबाला, म्हणून आपण असं म्हणत नाहीये की BMCचा राजीनामा घ्या, AMCचा राजीनामा घ्या, नाही तर MCचा राजीनामा घ्या. आपण इथे असलेल्या ज्या डॉक्टर आहेत सिनियर, जाधव म्हणून कोणतरी आहेत, हां, त्या आणि त्यांच्यावर असलेल्या सुप्रिटेंडेंट यांना प्रश्न विचारलेत. आपण असं म्हटलं का त्यांच्या वरिष्ठांना? मला वाटतं वरिष्ठांनी त्या वॉर्डमध्ये JTO हे वगैरे ज्या काही पदं निर्माण केले ती लोक काय करतात हा पण एक मोठा प्रश्न आहे. कारण जेव्हा समजा मी महापौर आहे, त्या महापौर आहेत, प्रत्येक गोष्ट महापौरला कळेलच असं पण नसतं, पण कळल्यानंतर उकल घेतली पाहिजे. ती जर परदेशीने घेतली नसेल तर मात्र ते दोषी. पण तोपर्यंत कोणाच्या तरी मनाचं समाधान करायचंय म्हणून कारवाया होता कामा नये, हा नको तो पायंडा पडता कामा नये. राज्यात भाजप आणि शिंदे सेनेमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. अर्थखातं जे फडणवीसांकडे आहे त्यांनी SD महामंडळाचा निधी रोखलाय, तर दुसरीकडे ठाण्यात शिंदेची जी क्लस्टर योजना आहे त्याला भाजपने विरोध केलाय. आणि मग पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे, तर तिथे मग शिंदे सेना शिक्षण मंडळाविरोधात आंदोलन करते. एकमेकांच्या विरोधात सध्या दोघेही दिसतात. एक तर जाताना काय सांगितलेलं, मुंबईकर आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जातोय आम्ही, जातोय आम्हाला उद्धवजी भेटत नव्हते म्हणून जातोय आम्ही, जातोय आम्हाला निधी कमी पडला म्हणून जातोय. एक ना भाराभर चिंध्या करून उद्धवजींवर ठपका ठेवून गेलात ना मनासारख्या जागी, मनासारख्या लोकांना घेतलात ना. मग आता सवती सुभा
हा का उभा केला? म्हणजे वापरा आणि फेकून द्या, किंवा तुमचा वापर होतोय हा आता कळला. मग आता तुमचा मान सन्मान स्वाभिमान कुठे गेली? मान गेली कुठे? त्या दिवशी तो त्याला गुलब्या दादा म्हणते, गुलाब कोमेजलेलं गुलाब जळगावचं, ताना तानाने शिरात तानेपर्यंत बोलता तो. आता काय होतंय, खालून म्हणतात ना वरून बुक्क्याचा माल खालून मिरचीची धुरी, असा काहीतरी प्रकार दिसतोय बाबा. आता आम्ही त्याच्यावर काय बोलावं? घ्या शेकून घ्या आता गरम गरम धुऱ्या. थँक्यू ताई.